हाय हॅलो नमस्कार, मी लतिका तुमचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर ही सकाळ सकाळची वेळ आहे, 6:45 ते 7चं टायमिंग आहे। तुम्हाला असं वाटेल की हे मी दुपारचं शूट करते, तर नाही ताईंनो, हे सकाळचं दृश्य आहे आणि किती छान असा निसर्ग सकाळी सकाळी दिसतोय बघा। निळसर असं आकाश आणि हिरवीगार अशी झाडी किती सुंदर दिसतायत। तर म्हटलं थोडंफार शूट करावं, कारण असं छान फ्रेश वातावरण शूट केल्यावर तुम्हालाही बघायला छान वाटेल। आणि इथं जी मी झाडं वगैरे लावलेली जी आहेत ती पण तुम्हाला दिसतायत। छान असं गावठी भेंडीचं झाड आहे बघा, हे किती सुंदर आलंय बघा, एका कडेलाच आलंय पण मस्त आलंय म्हणून ठेवलंय, नाहीतर ठेवणार नव्हते, कारण मध्येच म्हटलं की रस्त्यानं येता जाता रस्त्याच्या म्हणजे पण घरामध्ये जातो त्याच्याच कडेला आहे, त्याच्यामुळं मग म्हटलं नको, पण खूप छान आलंय म्हणून मग तसंच ठेवलं। आणि हे बघा, हे मुंग्यांनी इथं लाल मुंगे आहेत बघा हे आता, तर खूप ठिकाणी आहेत अशा लाल मुंग्या, अशा माती करतात। ते काही करत नाहीत सहसा, त्यांना डिवचलं तरच त्या चावतात, पण आहे ना कार्तिक आमचा खूप खोडकर आहे, त्या मुंग्यांना आहे ना मारत बसतो, मग त्याला चावतात त्या। चला तर आता इथं आहे ना सकाळी सकाळी मला आहे ना कार्तिकच्या टिफिनची तयारी करायची आहे, कारण कार्तिकला टिफिन द्यावा लागतो, मिस्टरांनाही टिफिन द्यावा लागतो, पण सध्या ते घरीच जेवायला येतात, त्याच्यामुळं त्यांना काही मला टिफिन द्यावं लागत नाही। जर घरी जेवायला येणार नसले तर मग टिफिन द्यायला लागतो। मग कार्तिकच्या टिफिनची आणि मिस्टरांच्या टिफिनची, दोघांच्याही टिफिनची मला तयारी करावी लागते। आणि कसं आहे माहिती आहे का, मिस्टरांना पातळ भाजी लागते जास्त करून, ते सुकी भाजी जास्त खात नाही आहेत, आणि कार्तिकला टिफिनला मला सुकीच भाजी द्यावी लागते। तर मग मी काय करते, अशा झटपट तयार होणाऱ्या, कमी साहित्यात तयार होणाऱ्या आणि अगदी चवदार होणाऱ्या अशा भाज्या मी करते। तर इथे आहे ना मी वांग्याचे काप बारीक चिरून घेतलेले आहेत। तर ती वांग्याच्या कापची आंगच्या पाण्यात जर तुम्ही ती भाजी केली ना तर खूप टेस्टी होते, अगदी आपण सुद्धा चपाती भाजी बरोबर खूप आवडीनं खाऊ शकतो। तर इथं तसंच मी वांग्याचे काप केलेले आहेत, बारीक काप करून त्याची भाजी करायची। तर तेलामध्ये मोहरी टाकायची, मी काही जिरं टाकलेलं नाही, काय कारण कार्तिकला आहे ना जिरं आवडत नाही, तो जिरं काढून टाकतो, त्याच्यामुळे मी फक्त मोहरीची फोडणी दिली, त्याच्यामध्ये थोडंसं पाऊण चमचा हळद टाकली आहे, लाल तिखट टाकायचं, साठवणीचा आपला घरगुती काळा मसाला टाकायचा, जरी तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट आणि काळा मसाला टाकू शकता। जरी काळा मसाला नाही टाकला तरी नुसतं कांदा लसूण मसाल्यामध्ये सुद्धा ही भाजी खूप छान लागते। आणि त्याच्यामध्ये थोडासा मी कांदा टाकलेला आहे, तर कांद्यानं खूप छान चव येते, म्हणून मी कांदा पण टाकला आहे आणि कांदा लसूण मसाला पण टाकलेला आहे। तर हे छान असं परतून घ्यायचं, त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलं। आणि आता ही भाजी फक्त मला कार्तिकसाठीच बनवायची होती, मी काही जास्त वांगं खात नाही आहे आणि मिस्टरांना तर अजिबात वांगं आवडत नाही आहे, त्याच्यामुळं मी जास्त वांगीसुद्धा बाजारातून आणत नाही आहे। पण घराच्या शेजारी माझ्या वांग्याचं झाड आहे, मग त्या वांग्याच्या झाडाला आहे ना मला 4-5 दिवसातून अशी 3-4 वांगी अशी मिळतच असतात, त्याच्यामुळं मग मी कार्तिकला वांग्याचे काप देते, तर त्याला खूप आवडतात। आणि आमच्याच पाण्यात शिजली बघा ती भाजी। तर बघा ही अशी आमच्या घरात आहे ना मस्ती चालते कार्तिकची आणि त्याच्या पप्पांची, कारण त्याच्या पप्पांना आहे ना सकाळी उठले आहे ना अशी मस्ती करायला खूप आवडते, आणि ते कार्तिक बरोबर अशी मस्ती करतात। जर कार्तिक झोपलेला असेल तर मग ते तसेच जातात गाडीवरती, पण जर कार्तिक उठलेला असला ना तर मग दोघांचं काही ना काहीतरी टाइमपास चालूच असतो, काही ना काहीतरी खोड्या हे दोघं करतच असतात। तर आज कार्तिक पण लवकर उठलेला आणि मग मिस्टरांना पण जायचं होतं, मग त्यांच्यासाठी छान असे गरमागरम पोहे पण करून दिले। तर पोहे केले, दोघांना पण वाढले पोहे। खरं तर मिस्टर जास्त काही पोहे वगैरे खात नाही आहेत, सकाळचं सहसा ते नाश्ता करतच नाही आहेत, त्यांना मी कोराच चहा देते, कारण ॲसिडिटीचा पण त्रास आहे, त्याच्यामुळं मग असं सकाळ सकाळी लवकर ते कधी जेवत नाहीत, ते जास्तीत जास्त 11च्या पुढेच किंवा 12च्या पुढेच जेवतात, मग सकाळी काही नाश्ता करत नाहीत। कधीतरी त्यांना जर वाटलं की पोहे खाऊशे वाटले तरच ते पोहे वगैरे मला बनवायला लावतात, मग असे गरमागरम त्यांना पोहे करून दिलेत। तर मग कार्तिक आणि
कार्तिकचे पप्पा हे दोघे जण पण पोहे खात आहेत आता बघा. तर त्यांना मी दोघांना पण पोहे दिले. मांडी घालून बसायचं. Oh no, I miss eat. Oh no, I miss eat. Miss eat. गरम आहेत का? जरा हलवा ना, म्हणजे थंड होतील थोडे. नाही गरम. छान झालेत ना कार्तिक? पोहे खायला बोलव ना. तुम्ही पण या पोहे खायला. कार्तिक तुम्ही पण खायला पोहे. बाय बाय. कपड्यात दिलेला आहे का तो पिवळा? आणि हॅलो. दोन्ही हातात घ्यायची. माझ्या तोंडापाशी आलं. गॅस घेतला. कार्तिक एवढी भाजी बस ना तुला? हे बघ बस ना. बस की. कार्तिक आमचं त्याचं ती तयारी करतो, त्याचं ते सगळं आवरतो. बघा बघा किती छान भांग पाडतोय. स्वतः सगळं आवरतो. आंघोळ वगैरे, आंघोळ आज मी घातली नाही तर रोज तोच करतो आंघोळ. आणि केस विंचरणे, पावडर लावणे, कपडे घालणे, हे सगळ्या गोष्टी त्याचा तोच करतो. आणि तो आताशी दुसरीला गेलाय तरीसुद्धा सगळं करतो तो. ॲक्च्युली सिनियर KG पासूनच सगळ्या गोष्टी करत होता, आहे की नाही कार्तिक? तर आता त्याचा मागाशी नाश्ता झालाय. त्याच्या पप्पांच्या बरोबर त्यानं नाश्ता केला, पोहे खाल्ले दोघांनी पण. आता त्याला टिफिन बनवून देते, म्हणजे टिफिन भरलायच मी. आणि आता स्कूलला सोडायचं त्याला. चला निघाला. घेतलंय ना टिफिन घेतलाय, बॉटल घेतली, नोट्स बुक घेतलेत ना सगळ्या. तर इथं रस्त्याला गाडी येते, त्याची व्हॅन येते, तर इथून बसून जातो तो. आणि शाळा त्याची एक 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळं मग व्हॅनच केली आम्ही त्याला जायला यायला. आणि शाळा पण खूप छान आहे त्याची. आली का व्हॅन? लय हळूहळू आली.
बाय बाय. चला आता मिस्टर आलेले आहेत जेवायला. आता जेवण करणार आणि परत मग जाणार कामावरती. काय खाऊ आणलं काय? अरे वा, आंबे बघू. कोणता तो राजापुरी. चला आता मस्त मिस्टरांना जेवायला वाढते. या तोंड हात पाय दोन्ही. हे बघा मिस्टरांनी आंबे आणलेत. वानावळा मिळाला असेल त्यांना. बाबा तुमची ती कसली पद्धत वा? ती पानानं तुम्ही काय करताय? भेटेत मग घाबरण्यासाठी. हा काय म्हंटल कसली पद्धत आहे का? मला वाटलं बकर बोलवायची पद्धत आहे का काय? बकर घाबरते. हा बघा आता पाऊस पडून गेलाय. आता एवढ्यात पाऊस पडून गेलाय. किती छान निसर्ग दिसतोय बघा. सुंदर असा. आता इथं पण काळे ढग आहेत, आलेले आहेत. तिकडं पांढर शुभ्र आकाश आहे. बघा आता पाऊस पडतोय का. म्हणजे भरपूर पाऊस झालाय तसा. काल पण खूप पाऊस झाला, आज पण आहे. तर हे बघा तिकडचे डोंगर कसे निळे दिसतायत आणि इकडचे डोंगर कसे झाकाळलेले, आकाशाने झाकाळलेले दिसतायत बघा. परत पहाड यायची शक्यता आहे. येऊ शकतो अजून पाऊस. तर बघूया आता येत. मिस्टर निघाले जेवण करून. भाड्यावर जाणार आहे का लाईनवर? हा होय, भाड्यावर जाणार आहे. चला तर आता व्हिडिओची एंड इथंच करते. तो तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असंच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. बाय बाय.